थाटामाटात झालेल्या गौरी पूजनानंतर आज राज्यात गौरी गणपतींचं विसर्जन होणार आहे। यासाठी ठिकठिकाणच्या प्रशासनानंही चोख तयारी केली आहे। राज्यात काल 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। सांगली इथे संस्थान गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राजवाडा परिसरातून निघालेली मिरवणूक प्रथम गणपती देवळाकडे जाऊन तिथून कृष्णा नदीपात्रात गणेश मूर्तीचं विसर्जन झालं। कोल्हापूरमध्ये पर्यावरणाचा विचार करत महापालिकेनं शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये काहिलींची व्यवस्था केली होती। तसंच पंचगंगा नदी, रंकाळा तलाव अशा ठिकाणी मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आलेलं निर्माल्य खत निर्मितीसाठी उपयोगात आणलं जाणार आहे। दरम्यान गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरता एसटी महामंडळानं आजपासून 2,500 बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे। आजच्या गौरी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल हे गृहीत धरून 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे अशा ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे।